मध्ये संगत चांगली जर मिळाली तर त्या माणसाचं आयुष्य कधीच भरकटू शकत नाही. फक्त संगत संत संत नक्की करले तरी अच्छी बने. 750 वर्षापूर्वी 4 पायाच्या रेडा फक्त ज्ञानोबराच्या संगतीला राहिला तर रेड्याचा समाधी सोहळा होतो. काय विशेष महत्व संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. आणि जीवनाचा शेवट जर चांगला व्हावा असं वाटत असेल ना, भगवंताने आपल्याला कृपा करू अगर ना करो पण प्रभूच्या चिंतनात आम्ही काळ घालवला पाहिजे. यावत जीवन तू तत्प्रिया येन प्रेत्य सुखम असे. महत्वाचा विषय मला सांगायचा आहे. धृतराष्ट्रच होता महाराज. माझ्या दुर्योधनाला कोणी मारलं? यमाचा आलिंगन आहे. आणि सर्वजण म्हणतात की भीमाने मारला. धृतराष्ट्र काय म्हटले? मला भीमास आलिंगन देण्याची इच्छा वाटते. मजा वाटे त्याची शोभत नाही पण घेतो थोड्या वेळेला. धृतराष्ट्र काय म्हणतात? मला भीमास आलिंगन देण्याची इच्छा वाटते. सर्वजण म्हटले धृतराष्ट्राला काकाला म्हटले भीमाला सांगितलं काका तुझे काका तुला भेटण्यासाठी बोलवत आहे. भोळा भीमदादा काकांना भेटण्यासाठी गेलेला आहे. आणि भगवान श्रीकृष्ण भीमदादाला काय म्हणतात? अरे भीमा कुठे चालला? भीमदादा काय म्हटले? माऊली प्रभू काकांना भेटण्यासाठी चाललेलं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात अरे भीमा, अरे काका म्हणजे तुझा धोका आहे. तू जर गेला तर पुन्हा परत येऊ शकणार नाही. द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानोबरांना म्हणावं लागलं. लोखंडाचा पुतळा प्रभूने बनवला आणि धृतराष्ट्राच्या समोर केला. आणि त्या लोखंडाच्या पुतळ्याला धृतराष्ट्राने आलिंगन दिलं. लोखंडाच्या पुतळ्याचं पीठ पडलं. त्याच वेळेला जर भीमदादा जर असता तर यमाचेच आलिंगन होतं. म्हणून जीवन जगत परमार्थ करत असताना सांभाळून परमार्थ करा. म्हणून जुने लोक सांगायचे दुरून डोंगर साजरे विठ्ठल. माणसं ओळखायला शिकायला, माणसं एकदा ओळखली ना महाराज. म्हणून थोडस मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेला माणूस. माणसाचा चेहरा कधी वाया जात नाही. त्याचा चेहऱ्याचे लक्षणं सांगतात महाराज. आता बाबा तुम्ही टोपी घातलेली आहे तर तुमच्या कपड्याला टक्कर आहे. टक्कर असणारे माणसं भाग्यवान असतात. ज्या माणसाच्या कपड्याला अखंड रेषा असते ना ती माणसं सुद्धा भाग्यवान असतात. ज्या माणसाच्या कपड्याला 2 अखंड रेषा असतात ते राजकारण चांगले करतात, संसार चांगले करतात. पण पुढे ऐका, ज्या माणसाच्या कपड्यावर बोलताना आढ्या पडतात, 1 नंबरचा कपटी स्वभावचा असतो. तुम्ही घरी गेल्यावर पाहता ना का काही इथे सुरुवात करतो महाराज. पण पुढे ऐका ना माऊली सोपन भाऊ, पुढे ऐका ना. ज्या माणसाच्या हाताच्या बोट गुडघ्याच्या खाली असतात योग पुरुष असतात. जे बोललं ते घडतं. माझे ज्ञानोबरा योग पुरुष होते. म्हणून ज्ञानराज माझी योगाची माऊली, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. मला महत्वाचा विषय बोलायचा आहे. माणसं ओळखायला शिका. एक गुरु माफी मागून बोलेल फाटलेलं धोतर आहे बाबा, गायची शिवाय शेणानं भरलेलं धोतर आहे. पण दररोज त्या बाबाचा पहाटेचा काकडा चालतोय, ज्ञानोबराचा हरिपाठ म्हणतोय. त्या बाबाच्या चरणावर जर मस्तक जर ठेवलं ना, भगवंत आपल्याला कृपा केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या मागे काय लागतं दादा? ज्याचा अख्खा काकडा पाठ आहे, पूर्ण काकडा पाठ आहे, ज्ञानोबराचा हरिपाठ करतोय, तोच खरा वैष्णव आहे. त्याच्या संगतीला राहा. भगवंत त्याच्या जवळ आहे दादा. भगवंत त्याच्या जवळ आहे. म्हणून जीवन जगत असताना बाह्य रंगाला भुलवून कधी परमार्थ करू नका दादा. बाह्य रंगाला कधी भुलून जायचं नाही. बुलबुलों ने कहा सारा चमन बदल गया, सितारों ने कहा सारा आसमान बदल गया, लेकिन एक फकीर ने आकर कहा कुछ नहीं बदला है, मुर्दा वही का वही है. पारव्यांना असं वाटतं आकाश बदलल्यासारखं, चांदण्यांना असं वाटतं आकाश बदलल्यासारखं, माणसांना असं वाटतं माणसं बदलल्यासारखे. अरे माणसं फक्त कपड्याने बदलले दादांनो, पण मुर्दा जशाचा तसा आहे. संत महात्मे तसे नाही हो. संत आताही जागे असतात आणि संत बाहेरही जागे असतात. म्हणून आपण आत झोपलेलो आहोत आणि बाहेर जागे आहोत. बोल्या बोले जागे बाहेर आता निजिले, कैसे घरात घरकुल केले, नेनवन धारणा उजेडी लगा. यमाचे आलिंगन धृतराष्ट्राने दिलं. दादा एकदा तरी आता छावा चित्रपट बघावा, बरोबर की नाही? सैराट सर्वांनी बघितली असतील, पण एकदा छावा बघा बसून दादा. ज्याने छावा बघितला ना, मी रात्री छावा बघितला आणि छावा बघितल्यानंतर या पत्रिकेवर छावा बघितल्यानंतर पहिलं जर कीर्तन मी करत असेल
तर ते भायळगावचं कीर्तन आहे. आणि त्या पत्रिकेवर ज्या वेळेला मी शहीद जवान, काय नाव आहे त्याचं, शंकर शिंदे, तो शहीद जवान भायळगावचा भारत देशाचं रक्षण करता करता सीमेवर प्राणाच्या आहुत्या देऊन गेला. दादा त्या शंकर दादासाठी माझी भावपूर्ण आदरांजली. एक बोलू दादा, सैनिक शूरवीर जे असतात ना, हनुमान महाराज, सैनिकाची कथा नुसती कीर्तनामध्ये सांगण्यासारखी नाही. आईची कथा, बापाची कथा नुसती कीर्तनात सांगण्यासारखी नाही दादा. आई वडिलांना कातडे जरी काढले, शरीराची चप्पल शिवली तरी परतफेड त्यांची होणार नाही. नुसतं बोलणं नाही, आता ती कृतीतून करून दाखवलं पाहिजे. ज्यांनी छावा चित्रपट पाहिला ना, एकदा तरी छावा चित्रपट बघा. तरुणाचं नाही, सर्वांचं रक्त सळसळ करायला लागेल. काय त्या संभाजी राजाने भारत देशावर आपले उपकार केले असते. ती जेव्हा बघत होतो ना, मी ती कृत्य बघत होतो, डोळ्यातून अश्रू येत होते महाराज. असा छावा तो चित्रपट आहे. मला विशेष महत्वाचा एक विषय सांगायचा आहे. जीवन जगत असताना आई वडिलांनी आपल्या लेकरांना जन्म देत असताना अगोदर संकल्प केला पाहिजे. एकतर भक्त म्हणून घाला, एकतर शूर म्हणून घाला, एकतर दाता म्हणून घाला. आणि हे जर करायचं नसेल ना, वांज राहून देवाची सेवा केलेलं चांगलं आहे. विठाला महत्वाचा मला विषय बोलायचा आहे. यमाचे आलिंगन आहे. एकदा घडलं यमाचे आलिंगन आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी शाम्याना शृंगार सजवलेला होता. आणि अफजल खानाने अशी हवा पसरली होती की शहाजी राजे माझे मित्र आहे. मी शहाजी राजांचा सुपुत्र छत्रपती शिवाजी राजांना भेटण्यासाठी जायचं आहे. ज्या वेळेला भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचं आगमन झालं आणि राजे ज्या वेळेला भेटण्यासाठी येतात आणि ज्या वेळेला आलिंगन होतं ते कपटाने आलिंगन होतं. राजांना आलिंगन देण्याच्या वेळेला अफजल खानाने खंजुरी काढली. राजांच्या पोटामध्ये खुपासणार, राजांचा प्राण जाणार. पण त्याच वेळेला माझे छत्रपती शिवाजी राजे सावध होते. वाघ नख्याच्या साईने अफजल खानाच्या पोटामध्ये घुसवले, फक्त या भारत देशाच्या रक्षणासाठी. आणि पोटामध्ये घुसून उठाळा बाहेर काढला. अफजल खानाचा वध करून या महाराष्ट्राचा इतिहास घडवला माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी. ही तरी जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. बोलणं लय सोपं आहे महाराज. बोलणे बोलिता वाटे सोपे, करणे करिता तीर कापे. सोपं नाही दादा, बोलणं खूप सोपं आहे. त्यावेळेला जर छत्रपती शिवाजी राजे जर सावध जर नसते तर आम्हाला डोक्यातला भेटा सुद्धा पाहायला मिळाला नसता. काय पाहायला मिळालं असतं? मला डोक्यातला भेट आपल्याला दिसला असता. दादा वारकरी संप्रदाय शुरांची वीरांची गरज होते. त्याला राजकारण सुद्धा धर्माच्या पायावर होतं. बघा तुकोपर्यंत शब्दाच्या पलीकडे छत्रपती शिवाजी राजेने राजकारण केलं नाही. जायो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहे, हे माझ्या जगद्गुरु तुकोबाराने राजांना शिकवावं. आणि तेच आचरण माझ्या छत्रपती शिवाजी राजाने करून दाखवलं. या भूतलावर कल्याणच्या सरदार आणि कल्याणच्या सुभेदाराची सूल पकडून राजांना भेट म्हणून दिली. त्यावेळेला माझ्या छत्रपती शिवराज्याच्या राजांनी काय करावं? त्या स्त्रीचा आदर सन्मान करावा. सोनदान वस्त्रदान द्यावे. ज्यांनी पकडून त्यांना ड्युटीवरून काढून टाकलं आणि त्या स्त्रीचा आदर सन्मान करून जिथून आणली होती तिथे घेऊन गेले राजे. आणि घरच्या लोकांनी त्या स्त्रीला विचारलं, तू कहा गई थी बताओ. त्या स्त्रीच्या मुखातून शब्द निघाला, मैं खुदा को देखने के लिए गई थी. तुमने जिस खुदा को देखा है वो तुम्हारा खुदा का नाम क्या है बताओ. त्या स्त्रीच्या मुखातून शब्द निघाला, मैंने जिस खुदा को देखा है वो मेरा खुदा का नाम छत्रपती शिवाजी राजा है. एका स्त्रीच्या मुखातून माझ्या राजाला देव उठवली होती. असं काहीतरी जीवनामध्ये जगा दादा. यमाचे आलिंगन जीवनामध्ये घडू शकतं. 2 नंबरचं जे आलिंगन आहे ते कामाचे आलिंगन आहे. स्त्री पुरुषामध्ये आहे, पण ते जर शास्त्रोक्त जर नसेल ना दादा, किती जाड माळा घातल्या तरी नरकाचीच प्राप्ती आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराने अभंग खर्च केला. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुपत काय निद्रिते जिनावे, भोजन करावे परमी, एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाण करू नये. तुका म्हणे ऐसा साधनी जो लागे तोची ज्ञान लागे गुरु कृपा. काय सुंदर आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबाराने आदर्श किती सांगितले या जगाला. परोपकारी नेमे परनिंदा, पर स्त्रिया सदा बहिणी माया. स्त्री पुरुषांमध्ये हे कामाचे आलिंगन आहे, पण शास्त्रोक्त पाहिजे. लक्षात ठेवा. आणि 3 नंबरचं जे आलिंगन आहे ते प्रेमाचे आलिंगन आहे. प्रेमाचे आलिंगन जे आहे ते प्रेमाचे आलिंगन संत महात्मे आपल्या भक्तांना देत असतात. म्हणून आलिंगन संतांची आलिंगन
आपल्यासारखे बनवलं, आपल्यासारखं बनवलं अर्जुनाला, बरोबर का नाही? दयामृत झाले, ये हृदयची ते हृदयी घातिले, द्वेतना मुनिता केले आपणा ऐसे अर्जुना. भगवंताने अर्जुनाला आपल्यासारखं बनवलं. आपणासारखे करती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी, ही आलिंगनाची शक्ती आहे. पण हाच खरा संतांचा महिमा आहे. हा संतांचा महिमा किती वर्णन केला म्हणजे संपेल दादा. अभंगचं दुसरं चरण एक नंबर. कोणते राग कुठे नाही चालत महाराज. लय मोठ्याने गायन केलं म्हणजे कीर्तन नाही महाराज. छोटे माऊली इतकं सुंदर मला प्रबोधन करतात. ज्ञानेश्वर माऊली काकडा म्हणत असताना सुद्धा काही दोनचं सूर लो म्हणावं. आंधळ्या पांगळ्याचा बसवला विश्वतोची किती सुंदर. काही दोनचं सूर, काही एकचं सूर. किती सुंदर आहे. कीर्तन असो, प्रवचन असो, ते स्वरातच केलं पाहिजे. स्वरात नाही करता आला तर कमी जोरात तरी केलं पाहिजे. ज्याला जोरातही करता नव्हतं त्याला घरात गपचित तरी राहिलं पाहिजे. स्वर लय महत्वाचं आहे. बंकर स्वामींनी मृदुंग, माझा हनुमान दादाचा जो मृदुंग वाजतोय, बंकर स्वामींनी मृदुंगाच्या माध्यमातून जगाला देव दाखवला. वाक्याने इथं उभं राहून म्हणू नये मृदुंगामध्ये देव आहे का, पेटीमध्ये देव आहे का, टाळांमध्ये देव आहे का. आणि टाळांमध्ये जर देव जर नसता तर संतांनी प्रमाण खर्च केले असते. माऊली लावणी मृदुंग ऋषी टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. छोटी माऊली एकदा बोलून गेली होती. एकदम जीवाचा आदरस्तंभ आहे. माऊली आमच्या घरी राहत असतात. नवनाथ महाराज कडे माझे लहान बंधू माऊलींबरोबरच असतात. एक महत्वाचा विषय मी बोलून जाईल आजच्या कीर्तनामध्ये. मी शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये सांगणार आहे. पण एक विशेष महत्वाचं, एक माझ्या जीवनामध्ये चांगल्यांची संगत ज्या वेळेला घडते ना त्यावेळेला जीवनाचा उद्धार होत असतो. बरं लक्षात ठेवा. जीवनामध्ये योग्य मार्गदर्शक मिळणं खूप दुर्मिळ आहे. योग्य मार्गदर्शक याच्या जीवनामध्ये मिळाला ना दादा तो शांत झाला. आणि जोपर्यंत योग्य मार्गदर्शक मिळत नाही तो माणूस शांतच बोलत बसत नाही. तो एक तर बडबड करत राहतो. काय करू त्याचा भरोसाच नाही. परमार्थामध्ये माणूस शांत झाला पाहिजे. लोभ सर्प डंकला करू काय, अशाल हरी तापला माझा घेर. तो सर्परूपी जो संसार आहे ना तो संसार, जन्मरूपी संसार शांत करण्यासाठी योग्य मार्गदर्शक जीवनामध्ये ज्या दिवशी मिळेल त्या दिवसाचे माणसाचा चेहरा सुद्धा बदलून जातो. परमार्थाचे लक्षण त्याच्या चेहऱ्यावर उमटायला लागतात. खाणीचे पेरिले मुळाते उगविले व्यापके भरिले हरिरूप. नाथबाबांचा हरिपाठ आहे. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही.
मला एक महत्वाचा विषय सांगायचा माझ्या बहिणीने, लक्ष देऊन ऐका. हा मृदुंग जो वाजतो ना वसंतभाऊ, हा मृदुंग पखावच दादा, एखादं लेकरू जर बोबडं बोलत असेल आणि कीर्तन सांगता झाल्यानंतर त्या मृदुंगाची कणी त्या लेकराला जर खाण्यासाठी जर दिली ना, तर बोबडं बोलणारं लेकरू सुद्धा चांगलं बोलायला लागतं. ही माऊलीच्या मृदुंगाची शक्ती आहे. लक्ष देऊन ऐका. अजय भास्कर महाराजांच्या फडामध्ये 1 किलोचे टाळ असतात. ते टाळ कीर्तन झालं तर पाण्यात बुडवतात आणि ते पाणी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी देतात. विद्यार्थ्यांचं बुद्धीचं वैभव वाढतं. ही वारकरी संप्रदाय दिलेली देणगी ही वक्त्याने आता कीर्तनामध्ये सांगायला पाहिजे. इकडच्या तिकडच्या भाबडकाट्या सांगायचे. काक चेष्टा बको ध्यान श्वान निद्रा तथैवच अल्पहारी ग्रहत्याग विद्यार्थी पंचलक्षण. विद्यार्थी कसा साधना करतो, ती जागृती काय वारकरी संप्रदायाची. येशाम श्रीमते यशोदासुत पदकमले नास्ति भक्ती नरानाम. येशाम अभिरकन्या प्रियगुण कथने नारुरक्त रसज्ञा. येशाम श्रीकृष्ण ललित रस कथा सादरम नैवं करणे. दिगतान धिगितान धिगितान कथयति सततम कीर्तनस्तु मृदुंगः. मृदुंग सुद्धा प्रबोधन करतो. ज्याला संत पंथ ग्रंथ गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा कळत नाही, अशा माणसाचा जीवनामध्ये धिक्कार करावा. दिगतान दिगतान धिगितान कथयति सततम कीर्तनस्तु मृदुंगः. हात श्रीजीने दीग त्याचे. जसं त्याग केला माझ्या तुकोबारायांनी, तसं मृदुंग सुद्धा जगाला सांगतो. काय माझे महाराज परमार्थामध्ये. एकतर मी म्हणेल आज जीवनामध्ये ज्याच्या घरात गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा आहे त्याने स्वतःला श्रीमंत समजलं पाहिजे. हा, ज्याच्या घरामध्ये पांडवांचं माझ्या पांडुरंगाचं लेणं म्हणजे बुक्काने अष्टगंध आहे, त्याने महाराज स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे. तर काही काही भागामध्ये जर गेलं तर साधा बुक्काने महाराज कपडाला धारण करायला. मी एका सिटीमध्ये कीर्तनासाठी गेलो. घामाला उन्हाळ्याचे दिवस आणि त्या साहेबांना म्हटलं, साहेब बुक्का वगैरे आहे. आणि बुक्क्याचा आमचा कधी संपर्क आला नाही. मग आता काय त्यांच्या बंगल्या काय काढी लावायची महाराज. बरोबर, तुका म्हणे तर भजन प्रमाण काय थोरपण जाण. त्याच्या थोरपणाला काही किंमत आहे महाराज. अहो एवढंच नाही, काही काही भागात एवढे लोक सुशिक्षित आहे महाराज. त्यांच्याच घरी मी जेवणासाठी गेलो. जेवायला बसलो. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभी ज्ञान वैराग्य सिद्धर्थ भिक्षम देईचे पार्वती. अन्नपूर्णा ही किती प्रसन्न असते घरामध्ये. साहेब आम्हाला चप्पल घालून वाढायला लागले जेवायला. साहेब चप्पल घालून वाढायला लागले तर मी साहेबांना म्हटलं, साहेब चप्पल घालून वाढू नये. त्या साहेबांनी आम्हाला सांगितलं, म्हणे महाराज आमच्याकडे महाराजांना वाढण्यासाठी स्पेशल चप्पल आहे. त्यांना माहित नव्हतं महाराज नाशिक मधून आलेले. म्हणून साहेब काय प्रगती तुमची. म्हटलं खूप चप्पल दिसतात तुमच्या घरामध्ये. किती प्रकारचे चप्पल तुमच्या घरामध्ये असतात. म्हणजे महाराजांना वाढण्यासाठी स्पेशल चप्पल, घरामध्ये फिरण्यासाठी स्पेशल चप्पल, प्रवासाला जाण्यासाठी स्पेशल चप्पल. वा काय सर, काय खरंच प्रगती आहे. म्हणलं सर एक पाय पडून विचारतो तुम्हाला, आमच्या तोंडात माराल हा एखादी चप्पल तुमच्याकडे. बरे झाले हो म्हटले. महाराज हे श्रीमंत आहे, हे सुशिक्षित आहे. दादा सुशिक्षित या शब्दाचा अर्थ माझ्या ज्ञानोपराने सांगितला. एक वडील जे जे करतील या नामधर्म ठेवी. माझ्या जगद्गुरु तुकोबराने सुशिक्षित या शब्दाचा अर्थ सांगितला. वाढवी महत्व वडिलांचे. आमच्या चाणक्य नेत्याने सुशिक्षित शब्दाचा अर्थ सांगितला. चाणक्य महाराज बोलतात, आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनं मिष्टान्न पानं गृहे साधो संगमुपासते सततम धन्य गृहस्थाश्रमः. अतिथीचं पूजन केलं पाहिजे, साधूचं पूजन केलं पाहिजे. आणि एक लक्ष देऊन ऐका दादा, एक लक्ष देऊन ऐका. जीवनामध्ये साधूची केलेली सेवा कधी वाया जाणार नाही. गाईला घातलेला चारा कधी वाया जाणार नाही. गाईला पाजलेलं कधी पाणी वाया जाणार नाही. तुळशीला घातलेलं पाणी कधी वाया जाणार नाही. सूर्याला दिलेलं अर्घ्य कधी वाया जाणार नाही. आणि वैष्णवांना दिलेलं अन्नदान माणसाच्या जीवनात कधीच वाया जाणार नाही. तीळ तीळ पुण्य साचा पडे. आणि जीवनामध्ये पुण्य उदयाला ज्या दिवशी येईल ना, त्या दिवशी एक दिवस आपल्या जीवनामध्ये येईल तर तो दिवस म्हणजे